मी वैशाली. कॉलेजच्या सुट्ट्या पडल्या होत्या. मी माझ्या मामाच्या गावी गेले होते. मामाच्या गावी गेल्यानंतर जवळपास मला 3 महिन्याच्या सुट्ट्या होत्या. त्या 3 महिन्यातच पंकज नावाच्या मुलासोबत माझं लफडं झालं आणि हळूहळू आमच्यात खूपच प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या. आम्ही रोज एकत्र शाळेच्या मागे भेटायचो आणि कित्येक वेळा आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी लांब जायचो. मात्र अशी गोष्ट माझ्या मामाला आणि घरच्यांना कुणालाच माहिती नव्हती. कॉलेजचा असल्यामुळे कॉलेजला भरपूर मुली असायच्या आणि त्या मुलीमुळे मला हळूहळू बाहेरच्या वाईट सवयी लागू लागल्या होत्या. 19 वर्षे म्हणण्याप्रमाणे मी आता वयात आले होते. माझं शरीर सर्वच बाजूने तरुण झालं होतं. वयात आलं होतं आणि माझं शरीर गच्च भरलेलं होतं. आणि त्यामुळे मी मामाच्या गावी आल्यानंतर मला दिसणाऱ्या प्रत्येक मुलाच्या बाबतीत आकर्षण होऊ लागलं होतं. निसर्गाचा नियमच आहे, तो मलाही माहिती होतं. मात्र मला त्यावर कंट्रोल करता येत नव्हतं. आणि पंकज हा दिसायला खूपच छान होता आणि तोही माझ्यावरती खूप प्रेम करत होता. म्हणून आम्ही एकमेकावरती खूप प्रेम करायचो. आणि ही सुट्टी बघता बघता कशी गेली हेही मला कळालं नाही. मात्र माझी सुट्टी संपत असताना पंकज मला म्हणाला, "वैशाली, आता आपली सुट्टी संपणार आहे. त्यानंतर तू कॉलेजला जाशील. मग आपण भेटणार कसे?" मी म्हणाले, "अरे हो, मग तुला काय वाटते? आपण काय करायला हवं?" त्यानंतर पंकज म्हणाला, "तू एक काम कर. उद्या मला शाळेच्या मागच्या येऊन भेट." पंकजने सांगितल्याप्रमाणे मी त्याला शाळेच्या मागे असणाऱ्या बाथरूमच्या खोलीत भेटायला गेले आणि त्या बाथरूमच्या खोलीत पंकज एकटाच बसला होता. माझी वाट पाहत होता. मी गेले. मला बघता क्षणी पंकजने मला मिठी मारली. मी त्याला म्हणाले, "काय झालं पंकज?" तो म्हणाला, "मला तुला सोडू वाटत नाही. तू आता सुट्टी संपल्यानंतर जाशील. मला काहीच करणार नाही आणि मी नंतर तुला भेटणार कसा? आज आपला शेवटचा दिवस आहे आणि आज माझी एक इच्छा आहे, ती मला पूर्ण करायची आहे." मी म्हणाले, "कोणती इच्छा?" आणि पंकज म्हणाला, "ते सांगता येणार नाही." असं म्हणून पंकजने मला जवळ घेतले आणि गच्च मिठी मारली. त्यानंतर हळूहळू पंकजने माझी पॅन्ट काढलं आणि मागून माझी मारायला चालू केले आणि माझं अंग दाबू लागला. माझे ओठ चावू लागला. मी त्याला हळू, "पंकज, रक्त येईल" म्हणाले. तरी त्याने जोरात केलं. मी त्याला ढकलून तिथून पळून घरी आले आणि नंतर त्याला न भेटता कॉलेजला निघून गेले. पंकजने माझ्यासोबत जे केले त्यामुळे मला नंतर त्याला कधी भेटावं वाटलं नाही. कारण मला त्या गोष्टी लग्नानंतर करायच्या असतात असे माहिती होते. मात्र त्याने सर्व आधीच केले आणि त्या वेळीमुळे मला त्याच्याशी लग्न करण्याशिवाय कोणता पर्याय उरला नाही. आणि ही गोष्ट मी माझ्या घरातल्यांना सांगितली. माझ्या घरातल्यांनी माझं काही न ऐकता माझं दुसऱ्या ठिकाणी लग्न करून दिलं. मी ज्या ठिकाणी लग्न करून गेले, त्या ठिकाणी मात्र माझ्या नवऱ्याने माझ्यावरती संशय घेतला. कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याने ओळखलं होतं, की नक्कीच लग्नाच्या आधी तुझं कुठेतरी लफडं असणार आहे. कारण की लग्नाच्या त्या रात्रीत त्याने समजून घेतलं, की नक्की याआधीही कोणासोबत तरी लफडं असणार आहे. तरीही त्याने मला स्वीकारलं. मात्र मी नंतर त्याच्यासोबत कधीही वेगळं वागले नाही. मात्र माझ्या मामाच्या गावाला आल्यानंतर पंकज हा नेहमी मला भेटायचा आणि भेटल्यानंतर तो नेहमी त्या गोष्टीची मागणीही करायचा. मात्र मी आता लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्यासोबत सुखात राहत होते. मात्र लग्नाच्या आधी झालेल्या सर्व गोष्टी ह्या वारंवार मला वेळोवेळी आठवायच्या आणि माझा नवरा देखील या गोष्टी समजून देखील गप्प होता. मात्र माझ्याकडून ज्या चुका घडल्या त्या खरंच खूपच लाजिरवाण्या होत्या आणि त्यामुळे कित्येक मुलीचा संसार उद्ध्वस्त होतात. लग्नाअगोदर केलेल्या या सर्व गोष्टी आपल्या शरीरावरती दिसून येतात. मात्र ह्या सर्व गोष्टी दिसून देखील कित्येक मुलं लग्नानंतर आपल्याला स्वीकारतात. मात्र तरीही आपण आपला संसार उद्ध्वस्त करतो.
फक्त काही शुल्क गोष्टीमुळे ज्या कधीही आपल्या होत नाही. माझ्यासारख्या कित्येक मुली असतील, मला त्यांना सांगायचं आहे की लग्नाअगोदर ज्या काही गोष्टी असतील त्या तिथे सोडल्या पाहिजे किंवा त्या गोष्टी करायलाच नकोत. आणि जर आपण त्या केल्या तर नक्कीच समोरच्या व्यक्तीला त्या समजतात. मात्र पुढचं आपलं आयुष्य हे धोक्यात येतं आणि काही मुलं लग्नानंतर आपल्याला स्वीकारतात, तर काही लग्नाच्या पहिल्या रात्री हाकलून देतात. त्यामुळे आपण आज या सर्व गोष्टी ठरवायचे असतात. माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये. जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.